चला आज एका अशा घटनेबद्दल बोलूया जिने एका बलाढ्य साम्राज्याच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आणि एका नोबेल पारितोषिक विजेत्याला त्याचा सर्वोच्च सन्मान परत करायला भाग पाडलं. ही गोष्ट आहे जालियनवाला बाग हत्याकांडाची आणि रवींद्रनाथ टागोरांच्या त्या अभूतपूर्व निषेधाची. हे फक्त शब्द नव्हते, हा तर एका जखमी देशाच्या काळजातून आलेला आवाज होता. त्यांच्या वेदना आणि संतापाची ही एक जिवंत अभिव्यक्ती होती. तर मग या शक्तिशाली शब्दांमागचं नेमकं कारण काय होतं ते शोधूया. पण विचार करा, असं काय घडलं असेल की एका कवीला नाइटहुडसारखा एवढा मोठा सन्मान नाकारायला लागला? फक्त एक हत्याकांड पुरेसं होता की यामागे आणखी काही खोल कारणं दडली होती? चला ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. या घटनेची मुळं आपल्याला 1919च्या राजकीय वातावरणात सापडतात. ब्रिटिश भारतात संघर्षाची परिस्थिती नेमकी कशी तयार झाली हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. जरा विचार करा, पहिल्या महायुद्धात भारताने, विशेषतः पंजाबने ब्रिटनसाठी काय नाही केलं. लाखो सैनिक रणांगणात उतरवले, स्वतःची साधनसंपत्ती पणाला लावली. भारतीयांच्या मनात एकच आशा होती की या त्यागाच्या बदल्यात स्वातंत्र्य मिळेल, अधिक अधिकार मिळतील. पण बक्षीस काय मिळालं? स्वातंत्र्याऐवजी दडपशाहीचे साखळदंड. हा फक्त एक राजकीय निर्णय नव्हता, हा एका मोठ्या विश्वासाचा घात होता. आणि मग आला राहुलेट कायदा. हा कायदा नव्हता तर नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यावर केलेला एक हल्ला होता. म्हणजे बघा, सरकार कुणालाही फक्त संशयावरून कोणताही खटला न चालवता थेट तुरुंगात टाकू शकत होतं. म्हणूनच तर त्याला काळा कायदा म्हटलं गेलं. आणि त्यात नवल ते काय? अर्थातच या कायद्याविरुद्धचा असंतोष लगेच आणि तीव्रतेने उसळला. गांधीजींनी सत्याग्रहाची हाक दिली आणि देशभरात आंदोलनं सुरू झाली. अगदी मोहम्मद अली जिन्नासारख्या नेत्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला. यावरूनच या कायद्याला किती प्रचंड विरोध होता हे स्पष्ट होतं. आणि आता आपण येऊया अमृतसरमधल्या त्या विशिष्ट घटनांकडे जिथे हा तणाव शिगेला पोहोचला आणि इतिहासातील एक क्रूर अध्याय लिहिला गेला. 13 एप्रिल तो दिवस होता बैसाखीचा, आनंदाचा सण. हजारो लोक, पुरुष, स्त्रिया, लहान मुलं जालियनवाला बागेत जमले होते. काहीजण सणासाठी तर काहीजण आपल्या नेत्यांच्या अटकेचा शांततेत निषेध करण्यासाठी. त्यांच्यापैकी बहुतेकांना जनरल डायरने घातलेल्या क्रूर बंदीची कल्पनाही नव्हती. आणि मग शांतता भंग पावली. कोणतीही पूर्वसूचना नाही, कोणतीही चेतावणी नाही, फक्त गोळ्यांचा आवाज घुमू लागला. सरकारी कागदपत्र ते तर आकडा खूप कमी सांगतात, पण खरं चित्र ते खूपच भयानक होतं. अंदाजे 1500हून अधिक निष्पाप जीव मारले गेले किंवा गंभीर जखमी झाले. हे आकडे नाहीत, ही त्या दिवशीच्या अमानुषतेची साक्ष आहे. त्या गर्दीत पुरुष होते, स्त्रिया होत्या आणि लहान मुलंही होती. कोणी यातून सुटलं नाही. जालियनवाला बाग नावात बाग असली तरी ती मोकळी बाग नव्हती. ती एक मोकळी जागा होती, पण 3 बाजूंनी उंच भिंतींनी वेढलेली. बाहेर पडायला जे काही अरुंद मार्ग होते त्यातला मुख्य मार्ग डायरच्या सैनिकांनी अडवून धरला होता. म्हणजे पळून जायला कोणतीही जागा नव्हती. ती बाग नाही तर अक्षरशः एक मृत्यूचा सापळा बनली होती. त्याच्या या शब्दांवरूनच बघा ना, जनरल डायरची मानसिकता किती क्रूर होती. त्याच्यासाठी फ्रान्सचं रणांगण आणि अमृतसरची बाग यात काहीच फरक नव्हता. त्याने आपल्याच साम्राज्याच्या निशस्त्र नागरिकांना शत्रू मानलं. त्याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. उलट त्याला अभिमान होता की त्याने बंडखोरांना एक नैतिक धडा शिकवला आहे. आता या शारीरिक हिंसाचाराला एक नैतिक उत्तरही मिळालं. आणि ते मिळालं रवींद्रनाथ टागोरांच्या एका धाडसी कृतीतून. टागोरांनी आपल्या पत्रात अगदी स्पष्टपणे लिहिलं की ज्या प्रकारे निशस्त्र आणि साधनहीन लोकांवर अत्याचार करण्यात आले त्याला कोणत्याही सुसंस्कृत शासनाच्या इतिहासात स्थान नाही. त्यांचे शब्द अत्यंत मार्मिक आणि भेदक होते. टागोर तेव्हा फक्त एक कवी नव्हते, ते एक जगन्मान्य व्यक्तिमत्व होते. नोबेल पारितोषिक विजेते होते. जेव्हा अशा उंचीच्या व्यक्तीने ब्रिटिश साम्राज्याने दिलेला सर्वोच्च सन्मान नाइटहुड परत केला, तेव्हा संपूर्ण जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं. पंजाबमधला तो दाबलेला आवाज टागोरांच्या कृतीने जगभर घुमला. आता इथे आपण फक्त एक ऐतिहासिक संदर्भ पाहतोय की या घटनेचा उल्लेख आजच्या काळात कसा केला जातो. टागोरांनी कृती ही पुरस्कार परत करून निषेध नोंदवण्याच्या परंपरेतला एक महत्त्वाचा टप्पा मानली जाते. बरं, या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने काय केलं? त्यांनी या हत्याकांडाची चौकशी कशी केली यावर आता आपण एक नजर टाकूया. तर या हत्याकांडाच्या चौकशीसाठी एक कमिटी नेमण्यात आली, डिसऑर्डर्स इन्क्वायरी कमिटी, जी हंटर कमिशन म्हणून जास्त ओळखली जाते. तिचा उद्देश होता की भारतातल्या अशांततेची कारणं आणि त्यावर केलेल्या उपाययोजनांची चौकशी करायची. आणि या चौकशीतून काय बाहेर आलं? 2 वेगवेगळे अहवाल, म्हणजे जणू 2 वेगवेगळी सत्य.
ब्रिटिश सदस्यांच्या मते डायरने एक गंभीर चूक केली होती. त्याने आपल्या अधिकारांची सीमा ओलांडली होती. पण भारतीय सदस्यांसाठी ही फक्त एक चूक नव्हती, ती एक अमानुष कृती होती. त्यांच्या मते तिथे चिरडून टाकण्यासारखं कोणतंही बंड नव्हतं. न्यायाच्या या दोन वेगवेगळ्या व्याख्या त्या काळातले शासक आणि शासित यांच्यातली दरी स्पष्टपणे दाखवतात. ह्या घटनेचे पडसाद ते काही लगेच शांत झाले नाहीत. ते अनेक वर्ष उमटत राहिले. ह्या जखमा इतक्या खोल होत्या की त्यातून सूड, प्रतिशोध आणि या आठवणींना जपून ठेवण्याच्या प्रयत्नांची एक नवी कहाणी सुरू झाली. ही गोष्ट तर खरंच अविश्वसनीय आहे. उधम सिंग, जो त्या दिवशी जालियनवाला बागेत जखमी झाला होता, त्याने तब्बल 21 वर्ष आपल्या मनात सोडाची आग जपून ठेवली आणि शेवटी लंडनमध्ये जाऊन त्याने मायकल ओ ड्वायरला ठार मारलं, जो त्यावेळी पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर होता आणि ज्याने डायरच्या कृतीचं समर्थन केलं होतं. कोर्टात उधम सिंग जे बोलले त्यातून त्यांच्या मनातली देशभक्ती आणि तीव्र भावना स्पष्ट दिसतात. त्यांनी आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप व्यक्त केला नाही, उलट ते आपलं कर्तव्य मानलं. तर बघा, या एका घटनेने किती गोष्टी बदलल्या. यामुळे स्वातंत्र्य लढ्याला एक नवी, तीव्र दिशा मिळाली. टागोरांच्या कृतीने नैतिक विरोधाचं महत्त्व दाखवून दिलं. उधमसिंगच्या बदल्याने लोकांच्या मनातल्या संतापाला वाट मोकळी करून दिली आणि शेवटी स्मारकाच्या रूपाने त्या दिवशीच्या आठवणींना कायमचं जतन करण्यात आलं. जालियनवाला बाग हत्याकांड ही फक्त एक घटना नव्हती. ती एक अशी जखम होती जिने भारताच्या इतिहासाला एक नवीनच वळण दिलं. यावर विचार करणं महत्त्वाचं आहे की अशा घटना केवळ भूतकाळातच राहतात की त्या वर्तमानाला आणि भविष्यालाही आकार देत राहतात.